उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्यात आलाय। एक नाही दोन नाही तब्बल 4 ते 5 गोळ्या त्यांनी झाडल्या, त्या देखील भर पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांच्या केबिनमध्ये। वाद होता केवळ जमिनीच्या कारणावरून, परंतु असं असताना भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारे गोळीबार केलाय। कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी हा गोळीबार केलेला आहे आणि ह्या गोळीबारानंतर पोलिसांनी अटक देखील केलेली आहे, कारवाई देखील चालू झालेली आहे। जमिनीच्या वादातून ही घडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि उल्हासनगर येथे झालेल्या प्रकरणात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार गणपत गायकवाड, हर्षित कने, संदीप सरवडकर आणि 3 जणांना उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल केलाय। प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारची वर्तवणूक करत असतील, ते देखील पोलीस स्टेशनमध्ये, तर यांच्या वागणुकीला नेमकं म्हणायचं तरी काय? राजकारण कोणत्या थराला चाललं आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे। ते दुसरीकडे ही घटना झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत की जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये गेले होते, त्यांनी जे आहे महेश गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी केली। या संपूर्ण घटनेची देखील त्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर जे आहेत गायकवाड यांच्यावर उपचार होऊन त्यांची प्रकृती ठीक व्हावी अशी त्यांनी डॉक्टरांना विनंती केलेली आहे। त्यामुळे आता या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न उपस्थित झालाय।